बाईने विद्यार्थ्यांना 128 गोळ्या वाटल्या, प्रत्येकाला 4-4 मिळाल्या. किती विद्यार्थ्यांना वाटल्या? आता आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी काढायचे आहेत. एकूण गोळ्या किती आहेत? 128. मग 128 प्रत्येकाला 4 गोळे. 4ने त्याला भागूया. 4 त्रिका 12 वजा चिन्ह 2 2 गेले 0, 1 1 गेला 0 वरून घेतले 8. 4 2 8 वजा चिन्ह 8 8 गेले 0 0 0 32. किती विद्यार्थ्यांना वाटल्या? 32. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 318 भागिले 6 बरोबर 53. तर 530 गुणिले 6 बरोबर किती? आता इथे त्यांनी भागाकार करून दाखवलेला आहे. आता इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग आपण इथे गुणाकार करूया. 530 गुणिले 6. 6ने गुणूया आपण. 6ने पहिल्या एककाला गुणूया. 6 0 0. 6ने 3ला गुणूया. 6 त्रिक 18 18 8 हातचा 1. 6ने 5ला गुणूया. 6चा पाडा 5. 6 पंचा 30 30 आणि 1 31. 3180. 3180 पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. 328 भागिले 8 करूया आपण या ठिकाणी भागाकार. 328 भागिले 8. 8चा आपल्याला पाडा येतो. 8 चोक 32 वजा चिन्ह 2 2 गेले 0, 3 2 गेले 0 वरून घेतले 8. आता आपल्याला 8ला भाग लावायचा. 8 1 8 वजा चिन्ह 8 8 गेले 0 0 0. उत्तर आलं 41. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 459 भागिले 9 यामध्ये भागाकार व बाकी अनुक्रमे किती? आता आपण या ठिकाणी भागाकार करूया. 459 भागिले 9. 9चा पाडा म्हणूया. 9 5 45 वजा चिन्ह काढूया. 5 5 गेले 0, 4 4 गेले 0 वरून घेतले 9. आता 9च्या पाड्यात पहिलाच भाग लागतो. 9 1 9 वजा चिन्ह 9 9 गेले 0 0 0 बाकी उरली 0. उत्तर आलं 51. आता त्याने विचारलं भागाकार व बाकी किती? मग भागाकाराला 51, बाकी आली 0. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. एका संख्येला 10ने भागले असता भागाकार 35 व बाकी 7 उरली तर ती संख्या कोणती? आता संख्या काढायची म्हणजे भाज्य काढायचं आहे. मग भाज्याचं सूत्र भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता भाज्य काढायचं आहे. भाजक किती आहे? भागणार कितीने? 10ने. भागाकार उत्तर किती येणार? 35. उरणार किती? बाकी 7. आता करूया. 35 आणि 10चा गुणाकार. 35 गुणिले 10 बरोबर 350 अधिक 7 बरोबर 357. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 4848 भागिले 8 या ठिकाणी आपण उदाहरण सोडवूया. 4848 भागिले 8. 8चा पाडा म्हणूया. 8 6 48 वजा चिन्ह 8 8 गेले 0, 4 4 गेले 0 वरून घेतले 4. आता 4ला भाग लागत नाही. 0चा भाग लावूया. 8 0 0 4चे 4 0चा 0 0चा 0 वरून घेतले 8. आता या ठिकाणी झाली 48 संख्या. 8 6 48 वजा चिन्ह 8 गेले 0, 4 4 गेले 0 0 0. उत्तर आलं 606. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. 7035 भागिले 7 बरोबर 1005 यामध्ये भाजक 5 घेतला असता भागाकार कितीने कमी अथवा जास्त येईल? आता आपण या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. 7035ने आपण 5ला भागूया. 5 1 5 वजा चिन्ह 7 5 गेले राहिले 2 वरून घेतला 0. 5 चोका 20 वजा चिन्ह 0 0 वरून घेतले 3. 3ला भाग लावूया. 5 0 0 3 वरून घेतले 5. 5 7 35. आता उत्तर आलेलं आहे 1407 वजा पहिल्याचं उत्तर दिलेलं आहे 7ने भागल्यावर 1005 म्हणजे जास्त आहे. मग ते कितीने जास्त ते काढूया. 7 5 गेले राहिले 2 0चा 0 4 4चे 4 1 गेला 0 4चे 2ने जास्त. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 609 भागिले 3 यामध्ये भाज्य व भाजक अनुक्रमे किती? आपण या ठिकाणी उदाहरण मांडूया. 609 भागिले 3. आता 609ला भागायचं आहे. मग ज्याला भागावयाचा तो भाज्य, ज्याने भागावयाचे तो भाजक आणि जे उत्तर येईल ते तुमचा भागाकार. मग आपण 3ने 609ला भागणार. मग या ठिकाणी विचारले भाज्य व भाजक किती? मग भाज्य आहे 609 आणि भाजक आहे 3. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर.